चीनच्या युद्धाला अजून पुरती 3 वर्षही झाली नव्हती. त्यात झालेल्या पराभवाने खचलेल्या भारतीय सैन्याचं मनोबल पुरतं उंचावलंही नव्हतं. तोच 1965च्या मे आणि जून महिन्यांमध्ये पाकिस्तानने गुजरातच्या कच्छच्या रणावर आक्रमण केलं. खरं तर हा तो भाग होता जिथं सीमेवरून कोणताही विवाद या 2 देशांमध्ये नव्हता. आणि ही केवळ घुसखोरी नव्हती, तर पाकिस्तानने भारतीय हद्दीतल्या कंजरकोट या भागावर कब्जाच केला. जून 1965 मध्ये वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताला पाकिस्तानशी एक करार करावा लागला. या करारामुळे भारताला एकूण 75 स्क्वेअर मैल इतकी जमीन पाकिस्तानला द्यावी लागली. अर्थातच ह्या माघारीमुळे लालबहादूर शास्त्रींना देशामध्ये प्रखर टीकेला तोंड द्यावं लागलं. संसदेत विरोधकांबरोबर पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांमध्ये विजयालक्ष्मी पंडितही होत्या. विजयालक्ष्मी पंडित या जवाहरलाल नेहरूंच्या भगिनी होत्या आणि कित्येक देशात भारताच्या राजदूत राहिल्या होत्या. दरअसल प्रधानमंत्री और उनकी कैबिनेट के साथी कोई फैसला ले ही नहीं पा रहा है. अध्यक्ष महोदय, द प्राइम मिनिस्टर एंड हिज कलीग्स हैव बिकम प्रिजनर ऑफ इनडिसिजन. पण लाल बहादूर शास्त्री खरंच निर्णय घेण्यास असमर्थ होते की त्यांना युद्ध टाळायचं होतं. कच्छच्या रणाबाबतीत त्यांनी केलेला करार हे त्यांच्या युद्ध टाळण्याच्याच प्रयत्नातलं एक पाऊल होतं. पण सगळे प्रयत्न विफल झाल्यावर 5 ऑगस्ट पर्यंत शास्त्रीजींना ह्याची कल्पना येऊन चुकली होती की युद्ध टाळणं आता अशक्य आहे. त्या दिवशी ललिता शास्त्रींनी घरी पूजा केली होती आणि पंतप्रधानांसह त्यांच्या कार्यालयातले अधिकारीही घरीच भोजनासाठी आले होते. हम पाकिस्तान से शांति वार्ता में लगे हुए थे और पाकिस्तान अपने मूली इलाके में घुसपैठिए तैयार कर रहा था. अब मुझे अयूब खान की नीयत पे जरा भी शक नहीं है. वो हमसे लड़े बिना मानेंगे नहीं. हम उन्हें सबक सिखाए बिना नहीं छोड़ सकते. चीनच्या युद्धानंतर केवळ 3 वर्षातच भारत पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर उभा होता. झाल्या युद्धाच्या जखमा ताज्या होत्या आणि पाकिस्तान त्या जखमांवरच्या खपल्या काढत होता. पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान आणि परराष्ट्र मंत्री जुल्फिकार अली भुट्टो हे जाणून होते की काश्मीरवर ताबा करण्यासाठी ह्यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही. जुल्फिकार अली भुट्टो आणि अयूब खान यांचा विचार हा होता की चीन युद्धात झालेल्या पराभवानंतर भारतीय सैन्य अजूनही खचलेलं आहे. भारताचे पंतप्रधान द्विधा मनस्थितीत आहेत आणि निर्णय घेऊ शकत नाहीयेत. तेव्हा काश्मीरवर कब्जा करण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे. 1 सप्टेंबर 1965च्या सकाळी पाकिस्तान सैन्यानं ऑपरेशन ग्रँड स्लॅम सुरू केलं आणि भारतीय सैन्यावर तोफांचा भडीमार करत जम्मू काश्मीरच्या छंब भागात घुसखोरी केली. छंब का इम्पोर्टेंस यही था कि वो एक डोमिनेट करती है उस मतलब आपका जो मेन रूट है आगे जम्मू कश्मीर को, वहाँ से उसको आप एक बारी अंदर जाते हैं तो आप वो चिकन नेक के जरिए सप्लाई रूट को बंद कर सकते हैं. छंब पाकिस्तानच्या मुठीत जाणं ह्याचा अर्थ होता जम्मू आणि काश्मीर भारताच्या मुठीतून सुटणं. छंब भारताचा कच्चा दुवा होता. इथं भारतीय सेना पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला कमी पडत होती. त्यामुळे मोठा निर्णय घेण्याची वेळ आली होती. जम्मू काश्मीर वाचवायचं असेल तर हवाई हल्ला करण्याशिवाय आता पर्याय नव्हता. भारतीय सेना प्रमुख जनरल J.N. चौधरी आणि वायुसेना प्रमुख एअर मार्शल अर्जन सिंग साऊथ ब्लॉक मध्ये दाखल झाले. समोर होते संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण. संरक्षण मंत्र्यांना छंबच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना देण्यात आली. जनरल चौधरी, छंब में फौज पाकिस्तान को रोक क्यों नहीं पा रही? सर, पाकिस्तान अपनी हैवी आर्टिलरी के साथ आगे बढ़ रहा है.
हमारी आर्टिलरी इसलिए आगे नहीं बढ़ पा रही क्योंकि आगे पुल कमजोर है। फिर? सर, हमें पाकिस्तान की तोपों को रोकने के लिए अपनी एयरफोर्स से बमबारी करवानी पड़ेगी। तो क्या अर्जन सिंह जी एयरफोर्स के लिए तैयार है? एयरफोर्स इज रेडी सर, पर इसका मतलब है लड़ाई को आगे फैलाना, और इसका फैसला आप ही को लेना होगा। पाकिस्तानवर हवाई हल्ला करणं हा एकमेव पर्याय तेव्हा जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानच्या तावडीत जाण्यापासून रोखण्यासाठी उरला होता। मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय हवाई हल्ल्याला परवानगी देणं हा एक जोखीम असलेला मोठा निर्णय होता, पण यशवंतराव चव्हाणांनी न डगमगता तो निर्णय घेतला। ये अटैक आया था छम सेक्टर में, तो जनरल चौधरी और एयर मार्शल अर्जन सिंह, तब एयर मार्शल अब मार्शल ऑफ द एयरफोर्स अर्जन सिंह, डिफेंस मिनिस्टर के पास गए तो उन्होंने कहा कि उनसे पूछा मार्शल अर्जन सिंह से कि कितना टाइम लगेगा एयरफोर्स को तैयार होने में। उन्होंने कहा आधा घंटा, और 1 घंटे के अंदर जो है उन्होंने ये बहुत पुराना जहाज होता था 1948 में जो जेट्स हिंदुस्तान में आए थे, वैम्पायर्स, वो लॉन्च किए। एअरफोर्सच्या ह्या वापरामुळे भारतीय सैन्याला ह्या भागातून हटवणं अवघड बनलं, पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही। पाकिस्तानने आपली पूर्ण ताकद जम्मू काश्मीर आणि खास करून छंबच्या ह्या भागावर लावली होती। अशा परिस्थितीत काश्मीरला वाचवणं अवघड वाटू लागलं। जम्मू काश्मीरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली होती। मध्यरात्री सेना प्रमुखांनी पंतप्रधानांची वेळ मागितली। मध्यरात्री लाल बहादूर शास्त्री आणि आर्मी चीफ चौधरी यांची भेट झाली। सर, अब हमें बड़ा फैसला लेना ही होगा, पाकिस्तान को जवाब देना ही होगा। तो फिर आप ऐसा करते क्यों नहीं? दरअसल अब हमें दूसरी ओर जवाबी मोर्चा खोलना होगा, पंजाब की तरफ से। मतलब अब लाहौर की तरफ हमें अपनी सेना को भेजना होगा। ये एक अंतर्राष्ट्रीय सीमा है सर, इसे पार करना ही होगा। घुसपैठिए जहां से कश्मीर में आए थे वो भी एक अंतर्राष्ट्रीय सीमा है। आप सीमा पार कीजिए। आप जानते हैं इसका मतलब क्या होगा? मैं जानता हूं इसका अर्थ क्या है, तभी मैं आपसे ये करने के लिए कह रहा हूं। आप सीमा पार कीजिए। सेना प्रमुख आए हुए हैं। एयर मार्शल अर्जन सिंह जो अभी जीवित हैं, मार्शल एयरफोर्स हैं, जनरल चौधरी और नेवी के सोमन, ये 3 लोग आए थे। और साथी जी को उन्होंने ये गंभीरता बताई कि इस तरह से बहुत ही गंभीर मसला है। और साथी ने तुरंत कहा कि हमें और फ्रंट्स खोलने चाहिए, आपको मेरी तरफ से पूरी इजाज़त है, आप नए मोर्चे खोलिए और उसमें लाहौर को भी शामिल करिए। लाल बहादूर शास्त्रीजींनी आता या लढाईत आक्रमक होण्याचा निर्णय घेतला। एकापेक्षा अधिक सीमांवर युद्ध सुरू करण्याचा हा निर्णय होता। हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय होता। पंजाब आणि राजस्थान या दोन्ही राज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागून होत्या आणि लाल बहादूर शास्त्रीजींनी या दोन्ही आघाड्यांवर लष्कराला युद्धाची परवानगी दिली। आणि अचानक काय झालं पहा, याच लाल बहादूर शास्त्रीजींच्या बद्दल देशामध्ये आणि परदेशात सुद्धा असं म्हटलं जायचं की हे अगदीच कमजोर निर्णय करू न शकणारे हतबल असे पंतप्रधान आहेत, पण त्यांच्या या फक्त एका निर्णयाने इतिहासाचा प्रवाहच बदलला। पंजाब आणि राजस्थानच्या सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसण्याच्या या भारताच्या निर्णयामुळे युद्धाची दिशाच बदलली।
सप्टेंबरच्या 7 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सियालकोटमध्ये तुंबळ युद्ध झालं। दोन्ही देशांचे 400 पेक्षा जास्त रणगाडे अक्षरशः आग ओकत होते। रणगाड्यांच्या चालीनं धूळ उडत होती। दारुगोळ्याच्या स्फोटांनी होणारा प्रचंड धूर सर्वत्र भरून राहिला होता। भारतीय फौजेने पाकिस्तानकडे असणारे 97 अमेरिकन पॅटर्न रणगाडे उडवून लावले आणि 28 रणगाडे आपल्या ताब्यात घेतले। पंजाबची सीमा पार करून आता भारतीय फौज लाहोरला जाऊन भिडली। काश्मीरच्या हाजीपीर ह्या भागावरही भारताने ताबा मिळवला होता आणि सियालकोट तर कोणत्याही क्षणी भारतीय सैन्याच्या माऱ्यासमोर पडू शकत होतं। अखेरीस संयुक्त राष्ट्रसंघाला म्हणजे युनायटेड नेशन्सला हस्तक्षेप करावा लागला आणि 20 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत युद्धविरामाचा प्रस्ताव मंजूर केला गेला आणि 22 सप्टेंबरला भारत पाकिस्तान युद्धविरामाचा आदेशही देण्यात आला। आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून 22 सप्टेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान यांनी रेडिओवरून शस्त्रसंधीची ही माहिती त्यांच्या देशाला दिली। आज सुबह हमने पाकिस्तान की अफवाज के नाम ये हुक्म जारी किया है कि वो 23 सितंबर को सुबह के 3 बजे से फायरिंग बंद कर दें। युद्धविरामाची ही घोषणा लाल बहादूर शास्त्रींनीही भारतात केली। My dear countrymen, at 3:30 this morning, hostilities between India and Pakistan, which began on the 5th August with an invasion of infiltrators, came to an end. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामानंतर शस्त्रसंधीही झाली। हवाई हल्ल्यांच्या वेळेस ब्लॅकआउट करून अंधारात राहण्याची गरजही आता उरली नाही। पण पाकिस्तानचा 710 स्क्वेअर किलोमीटर हिस्सा अजूनही भारताच्या ताब्यात होता। हा म्हणजे जवळपास अर्ध्या दिल्लीचा आकार होता आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ही होती की संपूर्ण लाहोर शहरावर ताबा हा भारतीय सैन्यासाठी काही मिनिटांचा खेळ उरला होता। लाहोरवर पूर्ण ताबा करायचा नाही, हाही लाल बहादूर शास्त्रींनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय होता, ज्यावर आजही दोन्ही बाजूंनी चर्चा होत असते। जिंदाबाद 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 जिंदाबाद। सदर अयूब ने ऐलान किया था कि वो दिल्ली तक चहलकदमी करते हुए पहुंच जाएंगे। वो बहुत बड़े आदमी हैं। मैंने सोचा कि उन्हें दिल्ली तक पैदल चलने की तकलीफ क्यों दी जाए, हम ही लाहौर की तरफ बढ़कर उनका इस्तकबाल कर लेते हैं। आता एकदम अचानक सगळ्यांना वाटायला लागलं की हा एक असा नेता आहे जो देशाला कोणत्याही संकटातून वाचवू शकतो। शास्त्रीजी देशभरात जिथे जिथे जात होते तिथे तिथे त्यांचं अतिशय जोरात स्वागत होत होतं। असंच एक ठिकाण होतं अलाहाबाद जवळचं उर्वा नावाचं गाव। एक बात और वो ये कि आज जहां जवान अपना खून बहा रहे हैं, वहां मैं किसानों से निवेदन करना चाहता हूं कि वे अपनी मेहनत करें, पूरी तरह से मेहनत करें। ये 2 नारे मुझे लगता है आज देश के लिए बहुत जरूरी है। तो ये नारे मैं आपके सामने कहता हूं और आपसे आशा करूंगा कि आप इन्हें दोहराएंगे। जय जवान जय जवान, जय किसान जय किसान, जय किसान जय किसान। अरे बोलिए, जरा जोर से बोलिए, क्या धीमी आवाज में बोलते हैं आप। बोलिए, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय किसान जय किसान, जय जवान जय किसान। जब उन्होंने कहा कि मेरे साथ 3 बार जय जवान जय किसान का नारा लगाइए साथ में,
तो एक इतनी जोर से लोगों ने उनका साथ दिया नारे को रिपीट करके कि लगता है वो वहाँ से करीब 30 किलोमीटर दूर इलाहाबाद तक भी सुनाई पड़ा हुआ, इतनी जोर पूरी गूंज गई थी आवाज। वो अभी नजारा जो है मुझे आज तक याद है, भूल नहीं पाता। सीमेवर युद्ध थांबलं आणि आता लाल बहादूर शास्त्रींचं लक्ष आपल्या मंत्रिमंडळाकडे वळलं। त्यांच्या मंत्रिमंडळात काही मंत्री असे होते जे शास्त्रीजींचं बिलकुल ऐकत नव्हते, दुर्लक्ष करत होते। अर्थमंत्री टी कृष्णम्माचारी आणि इंदिरा गांधी यांच्या वागण्यानं शास्त्रीजी व्यथित होत होते। अशातच टी कृष्णम्माचारींवर काही उद्योगपतींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। शास्त्रीजी टी कृष्णम्माचार्यांना म्हणाले की मला माहिती आहे की तुमच्यावरती जे काही सगळे आरोप वगैरे होत आहेत ते जरासे अवास्तव आहेत, पण तरीही आपण अंतर्गत का होईना एक चौकशी करावी असं मला वाटतं। त्याचं कारण असं आहे की नंतर कोणी असं म्हणू नये की आपण कसलीही चौकशीच केली नाही। शास्त्रीजींच्या या बोलण्यावरती टी कृष्णम्माचारी एकदम भडकले आणि म्हणाले, पतिपत्नीमध्ये दृढ विश्वासाचं जसं एक नातं असतं तसंच नातं देशाचा पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्यामध्ये असतं, आणि मला असं वाटत नाही की तुमच्या माझ्यामध्ये ते दृढ विश्वासाचं नातं टिकलेलं आहे। त्यामुळे मी तुम्हाला राजीनामा देणंच उचित ठरेल। टी कृष्णम्माचारींनी राजीनामा दिला। राजीनामा देऊन त्यांनी थेट इंदिरा गांधींचं घर गाठलं आणि ते इंदिरा गांधींना म्हणाले की आता मंत्रिमंडळातून काढलं जाण्याची वेळ तुमची आहे। बहुत दुख के साथ कहना पड़ रहा है कि कल रात हमारे प्रधानमंत्री श्री लाल बहादुर शास्त्री का ताशकंद में हृदय गति रुक जाने से निधन हो गया।